आपण आता बनवणार आहोत मटन सुक्का. मटन सुक्का. नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव श्रद्धा आगवणे. अच्छा. आपण आता सर्वप्रथम ह्याच्यामध्ये ऑइल टाकूया. आपण वापरतो सनफ्लॉवर ऑइल या ठिकाणी. ओके. आपण ह्याच्या 3 पळ्या ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता आपण नेहमीप्रमाणे दालचिनी आणि तेजपत्ता यात टाकणार आहोत. ताई कोणत्या पद्धतीचं बनवतोय? आपण आता हे सातारकडचं म्हणजे आम्ही सातारचे फलटणचे त्या टाईपचं आपण मटन सुक्का बनवणार आहोत. पाहूया. आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा. कांदा आपण चांगला आता कांदा परतून घेऊया ह्याच्यामध्ये. ताई मग आपण एज्युकेशन आपलं? माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. बीकॉम ग्रॅज्युएट आहे. माझा अचानक व्यवसायात सुरुवात कशी काय? आवड पण होती आणि इच्छा पण होती की आपण व्यवसाय करावा आणि म्हणून या व्यवसायाकडे वाटचाल झाली. आणि मला लहानपणापासून म्हणजे नवीन म्हणजे वस्तू बनवायची किंवा डिश बनवायची आवड होती. त्यामुळे आम्ही या गोष्टींमध्ये आहोत आता. बोला. आता आपला आता कांदा चांगला परतून झालेला आहे. आपण ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत आणि याला परतून घेऊया चांगलं. आता आपण आपल्या ह्याच्यामध्ये सिक्रेट मसाला टाकणार आहोत. परतून घेऊया मसाल्याला आपल्या. आता ह्याच्यामध्ये थोडासा मटणाचा रस्सा टाकणार आहोत. त्याने आपला मसाला चांगला भाजला देखील जाईल आणि त्यात मुरेलही चांगले. ठीक आहे. आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हा आपला घरचा कांदा लसूण मसाला. हळद आहे. ताई मग हे जर मटन सुक्का खायचं असेल तर कुठे यायचं? पुष्पा किचनमध्ये. पुष्पा किचन कुठे आलं आपलं? पुष्पा किचन आहे कळंबोलीमध्ये. तुम्हाला कळंबोलीमध्ये यावं लागेल. सेक्टर किती आहे? सेक्टर 1 मध्ये. आपण आता हळद मीठ आपला मसाला मटन मसाला सगळं टाकून घेणार आहोत. आपण ह्याला चांगला आता परतून घेऊया. आपल्या मसाल्यांना सगळे मसाले एकजीव झाले पाहिजेत आपल्या ह्याच्यामध्ये. आपला मसाला आता चांगला फ्राय झालेला आहे. आपण आता ह्याच्यामध्ये मटणाचा रस्सा आणि आपले मटणाचे पीसेस त्याच्यामध्ये टाकूया. हे मटण आळणी आपलं? हां, मटण आळणी आहे आणि आपण यात मटण चांगलं शिजवून घेतलेलं आहे. आता आपण त्याला चांगला हलवून घेऊया. मसाला त्यामध्ये मिक्स झाला पाहिजे चांगल्या प्रकारे. आपल्या मटणाला आता चांगली उकळ आली आहे. आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि चांगलं 20 मिनिटं त्याला शिजून देऊया. वा वा मंडळी, संपूर्ण पुरेपूर कोल्हापूर तुम्हाला इथे कळंबोलीमध्ये आहे. इकडे तुम्ही पाहू शकता मस्त असं तांबडा पांढरा ताईने या ठिकाणी बनवलेलं आहे. भरपूर काही पदार्थ दिलेले आहेत मंडळी. इकडे तुम्ही पाहू शकता मस्त असं तांबडा रस्सा आहे. इकडे पांढरा रस्सा आहे, राईस आहे. इकडे मटन सुक्का. इकडे भाकरी तांदळाची दिलेली आहे. बाकीच्या पण भाकरी आहेत. इकडे मस्त असं अंड्याचं कढी दिलेलं आहे. सोलकढी दिली आहे मंडळी. आणि पुष्पा किचनमध्ये मिळते कळंबोलीला आपल्या. आता कोल्हापूर इथे तुम्हाला कळंबोलीमध्ये मिळते. ॲड्रेस मी खाली दिलेला आहे मंडळी. ट्राय करूया. सुरुवात आपण तांबड्या रश्श्याने करूया. काय झणझणीत. अरे वा, काय लेअर आली जबरदस्त. वा 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 वा, जबरदस्त. झणझणीत त्यांचे काकूंचे घरगुती मसाले सुपर. आता पांढरा रस्सा मंडळी. सुपर सुपर, एक नंबर तुफान. आणि या ठिकाणी मंडळी ताईने मटन सुक्का बनवलेला आहे. तुफान मेहनत आहे, मेहनती ताई आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मटन सुक्का सोबत तांदळाची भाकरी. पुष्पा किचन कळंबोली. ॲड्रेस मी खाली दिलेला आहे, टाईम दिलेला आहे, मोबाईल नंबर दिलेला आहे. म्हणजे यायचं, ट्राय करायचं. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह. तुम्ही टाटा बाय, टेक केअर, सी यू.